नमस्कार. आमचे कुटुंब प्रमुख आणि मार्गदर्शक फॅमिली डॉक्टर अरुणजी आवटी यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्ही ज्युपिटर मॅरेथॉन ही 26 डिसेंबर 2024 या दिवशी यशस्वीरित्या पूर्ण केली. आयुष्यात काय मिळवायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. संपत्तीसोबत आरोग्यही जपता आलं पाहिजे या चांगल्या विचारांनुसारच आम्ही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आणि सलग 5 किलोमीटर चालण्याचा आणि पळण्याचा आम्ही प्रयत्न यावेळी प्रथमच केला. यावेळी माझा चिरंजीव ओम संजय रुळे, माझी पत्नी भारती संजय रुळे आणि आम्ही तिघांनी एकूण 5 किलोमीटर अंतर सलग धावत आणि चालत पूर्ण केलं. याचं समाधान आम्हाला प्राप्त झालं होतं. भल्या पहाटे असंख्य तरुण, वयस्कर मंडळी, महिला वर्ग या मॅरेथॉनसाठी रेमंड कंपनी येथे जमा झाले होते. या मॅरेथॉनमध्ये जेव्हा आम्ही सहभागी झालो तेव्हा आमच्यासोबत ज्युनियर KG पासून ते जवळपास 80 वर्षापर्यंतचे सर्व स्तरातील व्यक्ती या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. जशी मॅरेथॉन सुरू झाली तसं 21 किलोमीटर पळणारे स्पर्धक पहिल्यांदा पळायला सुरुवात झाली. त्यानंतर 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतर पार करणारे स्पर्धक मॅरेथॉनमध्ये पळायला सुरुवात झाली. मॅरेथॉन सुरू झाली आणि वेगवेगळ्या स्पीडने चालणारे पळणारे लोक आपापल्या गतीप्रमाणे चालू आणि पळू लागले. त्यातच मला एक व्यक्तिमत्व मिळालं, PG पाटील. सेफेस्ट टू बांद्रा हो का सिलिंगच्या पाठीमागून 5 किलोमीटर पूर्ण. पण मी पळत नाही आहे, मी टेंडर इंजुरी म्हणून जरा विचार करतो. हां, मी पण माझं पण तसंच आहे. मला अटॅक येऊन गेलं 10 वर्षापर्यंत. अटॅक स्टेन टाकले म्हणून पळत नाही. तर आता पॉईंट जाऊन बंद केलं. वय वर्ष 76 आणि एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेंट टाकलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थित 15 किलोमीटर वॉक करणारं व्यक्तिमत्व माझ्यासोबत होतं. त्यामुळे अनेक विषयावर चर्चा झाली. त्यांचे अनुभव गाठीशी होते. PG पाटलांनी आपल्या आयुष्यामध्ये 16 कंपन्या बदलल्या होत्या. शैक्षणिक पात्रतेने ते खूप जुने इलेक्ट्रिक इंजिनियर होते. तेव्हापासून त्यांनी विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून कामं केली होती. कुवेतपासून सौदीपर्यंत ते एनरॉन प्रकल्पामध्येही ते इंजिनियर म्हणून काम करत होते आणि तेव्हापासूनच त्यांना प्रवास करायची आणि चालण्याची सवय होती. यातून त्यांनी अनेक ठिकाणी मॅरेथॉन पूर्ण केल्या होत्या. विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये त्यांची मुलगी
जी सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहे आणि तिचं हॉस्पिटल आहे, तीही 10 किलोमीटर पळत होती. तर याच मॅरेथॉनमध्ये त्यांचा मुलगा आणि सून हे दोघंही 10 किलोमीटरसाठी पळत होते, हे त्यांनी आम्हाला सांगितले. आणि विशेष म्हणजे यातील काही फोटो तर त्यांच्या सुनेनेच काढलेले होते. या मॅरेथॉनमध्ये दोन्ही पायांनी अपंग असलेला एक मुलगा आमच्याबरोबर 5 किलोमीटर अंतर हे कुबड्या घेऊन चालत होता. तर अशा या अनुभवामधून आम्हाला आरोग्य जपण्याची आणि मॅरेथॉनची एक सवय लागेल असा अनुभव प्राप्त झालेला आहे. ही मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर आयोजकांकडून हेल्दी स्नॅक्सची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सगळ्यांना आवश्यक असे पोषक आणि प्रोत्साहन देणारे वातावरण या ज्युपिटर मॅरेथॉनमधून आम्हाला मिळाले होते. तरी अशाच मॅरेथॉन पुढील काळात आमच्याकडनं होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.